5,48,00,000 रुपयाचा निधी हा आपल्या मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात आला। प्रमुख जिल्हा मार्ग अर्थसंकल्प 2023 मधून सार्वजनिक बांधकाम विभागामधून 87,80,00,000 रुपयाचा निधी हा आपल्या मतदारसंघासाठी देण्यात आला। अर्थसंकल्प 2023 ग्रामीण मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग 34,25,00,000 रुपयाचा निधी देण्यात आला। विशेष दुरुस्ती कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग 12,50,00,000 रुपयाचा निधी देण्यात आला। गावाअंतर्गत मूलभूत सुविधा ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून 5,74,00,000 रुपयाचा निधी देण्यात आला। माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या खासदार निधीमधून 3,77,00,000 रुपयाचा निधी देण्यात आला। जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 व 24-25 या योजनेच्या माध्यमातून 4,21,00,000 रुपयाचा निधी देण्यात आला। वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून 55,00,000 रुपयाचा निधी देण्यात आला। केंद्रीय मार्ग निधी CRF कराड कृष्णा नाका ते कोरेगाव कारवे कोडोली रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 85 याच्यासाठी 50 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला। अल्पसंख्याक भागात पायाभूत सुविधासाठी 3 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला। त्याबरोबर MSRDCच्या माध्यमातून सैदापूर पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 10 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला। हॅम 2 योजनेअंतर्गत राज्य महामार्ग 148 पाटण तालुका हद्द ते शेनोली स्टेशन पर्यंतच्या रस्त्यासाठी 227 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या माध्यमातून 10,20,00,000 रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे। नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजना छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी 96,50,00,000 रुपयाचा निधी हा आपल्याला देण्यात आलेला आहे। पर्यटन विकास निधी माननीय छत्रपती श्रीमंत उदयन महाराज यांच्या माध्यमातून 75,00,000 रुपये हे देण्यात आले आहे। पुरवणी अर्थसंकल्प जुलै 2024 यामधून 34,20,00,000 रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे। मातोश्री ग्रामीण शेती पानंद रस्ते सुधार योजनेच्या माध्यमातून 45,40,00,000 रुपयाचा निधी हा 227 किलोमीटर पानंद रस्त्यांसाठी देण्यात आलेला आहे। 3054 अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून 2 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे। वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत मलकापूर नगर परिषद हद्दीतील विकास कामांसाठी 20,80,00,000 रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे। वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत कराड शहर पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी 6,38,00,000 रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे। नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात नागरी सेवा सुविधा पुरवणे या योजनेसाठी दैत्य निवारणीच्या मंदिराजवळ कृष्णा नदी काठावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हर घर जल जीवन मिशन योजना ज्याच्यामध्ये निम्मे पैसे राज्य सरकार घालते, निम्मे पैसे केंद्र सरकार देत असते आणि लोकवर्गणीची रक्कम असते, अशा पद्धतीने योजनेसाठी 77,74,00,000 रुपयाचा निधी हा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी देण्यात आलेला आहे। एकूण रक्कम 745,27,00,000 रुपयाचा निधी हा आपल्या मतदारसंघासाठी देण्यात आलेला आहे। प्रत्येक विकास काम जे मी इथं नमूद केलेलं आहे त्याची फाईल आम्ही तयार केलेली आहे। प्रत्येक माझ्या पत्रकार बांधवाला मी त्याची सेपरेट फाईल, आम्ही केलेली मागणी, झालेला शासन निर्णय, त्यानंतर शासन निर्णय झाल्यानंतर झालेलं टेक्निकल सँक्शन झाल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल झाल्यानंतर प्रत्यक्ष काही ठिकाणी कामं चालू झालेली आहेत, काही ठिकाणी कामं पूर्ण झालेली आहेत, काही ठिकाणी त्याचं लोकार्पण सोहळा देखील झालेला आहे आणि काही ठिकाणी भूमिपूजन होऊन काम प्रगतीपथावर आहे। याचा सगळा डाटा हा माझ्या प्रत्येक पत्रकार बांधवाला मी सेपरेटली या सगळ्या ज्या फाईल्स आहेत या आम्ही आपल्याला देणार आहे। म्हणजे कुठेही किंतु परंतु कोणाच्याही मनात असता कामा नाही की ही नुसती घोषणा किंवा
हवाबाजी इथं चाललेली आहे आणि प्रत्यक्ष मात्र निधी दिलेला नाही आणि ह्याच्यासाठी आम्ही सगळे पुरावे देखील घेऊन आलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दादांना मागणी केली होती की कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला नवीन सरखं बनवण्यासाठी किंवा अतिशय चांगल्या पद्धतीनं जसे आंतरराष्ट्रीय स्टेडियम असतात तसं बनवण्यासाठी आम्हाला आपण निधीची तरतूद करून द्या। त्याच्यासाठी आपण मागणी केली। देवेंद्रजींच्या प्रयत्नातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र दादा, आदरणीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र सरकारने 96,50,00,000 रुपयाची तरतूद स्टेडियमच्या कामासाठी केलेली आहे। त्याच्यामध्ये हा जो शासन निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय 4 जुलै 2024 रोजी झालेला आहे। त्याचं परिपत्रक मी घेऊन आलेलो आहे। त्याचा परिपत्रकाच्या कॉपी या आम्ही आमच्या पत्रकार बांधवांना देणार आहोत, जेणेकरून हा मोठा पुरावा आपल्याजवळ मी देणार आहोत की हा शासन निर्णय गव्हर्नमेंट रेग्युलेशन इथं झालेला आहे। त्याबरोबरच कराड नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या नव्या संकल्पनेनुसार विकसित करण्यासाठी तांत्रिक मंजुरी प्रदान करण्याचं पीडब्ल्यूडीचं जे पत्र आहे, ह्या पत्राची कॉपी आपल्याला देणार आहे। 2 सप्टेंबर 2024 हे पत्र आहे। हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहे। हे आम्ही काहीतरी आपल्याला झेरॉक्स कॉपी काढून देतो असं नाही, हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, पब्लिक डोमेन मध्ये। त्यामुळे आपण जर का पीडब्ल्यूडी विभागाला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट खाली जर काही मागितलं तर हे सगळे कागदपत्र आपल्याला उपलब्ध होणार आहेत। त्याच्याबरोबर हा जिल्हा अधिकारी साहेबांनी हा जो प्रशासकीय मान्यतेचा आदेश काढलेला आहे, प्रशासकीय मान्यतेचा हा प्रशासकीय मान्यतेचा आदेश आहे। 9/10/2024 रोजीचा हा प्रशासकीय मान्यतेचा आदेश आहे। सगळ्यात महत्वाचं की विद्यमान आमदार साहेबांनी कार्यक्रमाच्या निमित्तानं असं वक्तव्य केलं, मी देखील ते ऐकलं की 10 लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी फक्त सँक्शन झालेले आहे असं जाहीर व्यासपीठावर ते बोलले। मला खरं आश्चर्य वाटतं की इतक्या मोठ्या पदावर आपण काम केलेलं आहे, आपण इतके मोठे नेते आहात वगैरे असं आपल्याला स्वतःबद्दल वाटतं। आपले समर्थक देखील म्हणतात, आमची काही त्याच्याविषयी तक्रार नाही, पण ट्रेजरीमध्ये 9,65,00,000 रुपये वर्ग केल्याचा पुरावा आम्ही घेऊन आलेलो आहे। त्याच्या देखील कॉपीज आपल्याला आम्ही देत आहे आणि त्याची शहानिशा पत्रकार बांधवांनी कृपा करून केली पाहिजे ही माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की ट्रेजरीमध्ये जर का 9,65,00,000 रुपये आलेले आहेत आणि तुम्ही म्हणताय की 10 लाख रुपये फक्त सँक्शन झालेले आहेत, मला आपण एक सांगा की जे टेंडर आहे